चला लगेच सामना सुरू करा. अजनबी स्पोर्ट्स चषक 2025ची ही दुसरी रजनी. आजच्या रजनीमधला हा अंतिम सामना. एका बाजूला मात्र वन सोल्युशन 40+ नेरूळ संघ ज्यानं कमालीचा खेळ दाखवत आणि खेळाप्रती कमिटमेंट दाखवत मात्र 9 बॉल्समध्ये 4 धावा वाचवल्या. तो संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. तर उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी ही त्यांची मुख्य जमेची बाब राहिली. तर एका बाजूला मात्र आपण पाहतोय VBP पनवेल 40+ ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 89 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. एका बाजूला ताकदीची फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला मात्र विस्फोटक फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला मात्र ताकदीची गोलंदाजी. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र स्पर्धेचा शुभारंभ होतोय. सचिन नाईकचा हा पहिला बॉल विश्वास पाटीलला मात्र जातो निर्धाव. 24 बॉलचा पूर्वार्धामध्ये नटलेला हे अंक कसा राहील, हा अंक पुन्हा एकदा नव्यानं कसा रंगवला जाईल, कोणाचा पात्र सर्वोत्तम राहील, धावा जमतील की धावा रोखल्या जातील. बॅटची मोठी येत लागली जाते. सचिन नाईक पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी मागच्या सामन्यात राहिली तशाच प्रकारची गोलंदाजी करत मात्र इथे विश्वास पाटीलला करतोय आउट. इथे मात्र विश्वास पाटील परतलाय. मागच्या डावामध्ये काय घडलंय त्यापेक्षा नव्या डावामध्ये काय घडवायचं आहे हे क्रिकेटनं तुम्हाला नेहमी शिकवलं. क्रिकेटनं आपण पाहतोय अनेक गोष्टी दिल्या. क्रिकेटमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा पुन्हा नव्यानं उभ्या राहण्याची धमक दिली. क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर उन्माद करत आनंद जल्लोष साजरा करण्याची प्रेरणा दिली. परंतु उन्मादानंतर पुन्हा एकदा नवा डाव देत तुम्हाला पुन्हा नव्यानं उभं राहण्याची प्रेरणा दिली. क्रिकेटनं असंख्य गोष्टी दिल्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये. अगदी साम्य आहे. फक्त उघड्या डोळ्यानं ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. अजय कोळी मॅन फ्रॉम नावडे आउटसाईड द ऑफ स्टंप, आउटसाईड द यॉर्कर लाईनचा बॉल होता. काय सुरेख अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला आणि अशा प्रकारे इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. काय सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजी सुरू आहे. 3 बॉल्समध्ये एकही धाव नाही आहे बोर्डवर. ज्या संघानं 89 धावांचा टार्गेट सेट केला तो संघ मात्र वाट बघतोय धावांची. हा बॉल्स मात्र खूप बाहेर राहिला. पंच वळतील आणि अशा प्रकारे अवांतरनं मात्र धावांची सुरुवात केली जाते. वाईटची रन आली आणि वाईटनं मात्र धावफलकावर धावा लागत आहेत त्या एक बाद एक अशी सुरुवात आतापर्यंत केली आहे. 24 बॉलच्या या पूर्वार्धामध्ये धावा किती जोडल्या जातील. सचिन नाईक पुन्हा एकदा सज्ज अजय कोळीसाठी. यॉर्कर लाईनची गोलंदाजी केली जाते. अपील तर जोरदार राहिलं जरूर. इथे मात्र 1 रन्स बॅटची काढा घेत दर्शवलं आहे आणि इथे 1 रन मिळते. पहिली धाव बॅटनं आली अजय कोळीच्या आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 2. चार बॉल्स 2 धावा बोर्डवर लागत आहेत. सुंदर फटका. किरण पाटीलचा फॉर्म सांगतोय, त्याचं कनेक्शन सांगतोय. काय सुरेख फटका आला काऊ कॉर्नरच्या मधून आणि ते मात्र हा पहिला चौकार पूर्वार्धामधला.
बी 40+ पनवेल संघ, तर एका चांगल्या विकेट्सनं 1 सोल्युशन नेरूळ 40+ संघ आनंदात राहील. म्हणजे षटक दोघांसाठी आनंदाचं राहिलं आहे. सचिन नाईकचं 1 षटक 7 धावा 1 विकेट. सात बॉल्स या षटकामध्ये फेकले, ज्याच्यामध्ये 1 वाईट बॉल. अजय कोळी आणि किरण पाटील. अजय कोळीला प्रमोट करण्यात आला कदाचित सचिन नाईकचं षटक खेळण्यासाठी, कारण मागच्या सामन्यामध्ये काय अफलातून इनिंग्स अहिलेश मात्रेने सजवली, त्याला मात्र डावखोऱ्या फलंदाजाला मागं ठेवण्यात आला आहे. ही काहीतरी टीमची रणनीती असू शकते. गोलंदाज अली, तर स्ट्राईकवर मात्र KP. चला सामना सुरू करा प्लीज. विलंब जातोय, वेळ जातोय. अली पुन्हा एकदा सज्जा. क्या बात, क्या बात, परफेक्ट यॉर्कर. अली आपले इरादे स्पष्ट करतोय, आपली आक्रमकता दाखवतोय, कारण KP सारख्या ताकदवान फलंदाजाला त्यानं केलंय क्लीन बोल्ड. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. पॅडी खारकर. प्रदीप नवीन फलंदाज, आणखीन एक उलव्याचा हा ताकदवान खेळाडू. अजूनही अहिलेश मात्रेला मात्र खऱ्या अर्थानं पाठीमागं ठेवण्याची रणनीती कदाचित अंतिम षटकासाठी असेल, पण इथे लागोपाठ मात्र विकेटचं पतन होतं आहे. पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड अलीनं केलं आहे, ते म्हणजे किरण पाटीलला. चला फलंदाज बाद झाला ना की नवीन फलंदाज रेडी ठेवत चला प्लीज. वन सोल्युशन नेरूळ 40+ नावात दम आहे. 1 सोल्युशन हे एक संघ बनलेलं आहे, सोल्युशन आहे सगळ्या खेळाडूंचं. अली पुन्हा एकदा सज्ज, तर पहिल्यांदा स्ट्राईकवर पॅडी खारकर. पहिल्याच बॉलला पिकअप शॉट पाहिला आहे आपण. स्क्वेअर लेगला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, जम्प केलं चेंडूवर आणि त्यानं मात्र अडवला सीमारेषेच्या आत मनोजनं, आणि अशा प्रकारे धाव मात्र मिळते. एक या धावसंख्येनं प्रदीपनं आपलं स्वतःचं खातं ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या 2 बाद 8 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. वाईट बॉल लाईनच्या अगदी बाहेरून गेला, लेफ्ट केला तो म्हणजे तिथे अजय कोळीनं, आणि हा मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र मिळते. अली एक चांगली विकेट त्यानं कमावली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहतोय. अजय कोळीच्या पायांवर त्यानं मात्र हा बॉल जाऊन आदळला आहे. रन घेण्याचा प्रश्न नाही, कारण अलीनं चेंडू उचलला आणि नॉन स्ट्राईक यांकडे पुन्हा एकदा कटाक्ष टाकला. रन्स नाही आहे, धावा रोखलेत. फक्त उंची मिळाली आहे. अलंकार तांडेल झेलच्या खाली सुटतोय हा झेल. धावा तब्बल जोडल्या जातील, तब्बल 2. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का इथे मात्र अगोदर खऱ्या अर्थानं थांबला हा बॉल्स मात्र कदाचित पंचांच्या कॅपवर पडला असता फेकी, पण तिथे मात्र चांगलं जज केलं अलीनं आणि थ्रो त्यानं कलेक्ट केला. 2 धावा मिळतात अजयला. अलंकार तांडेलच्या हातून हा मात्र झेल सुटलाय आणि या 2 धावा 11वर मजल मारली जाते. दुहेरी अंकामध्ये संघ पोचतोय. अकोट टप्प्याचा बॉल पीक केलाय, अगोदरच हेरलं होतं परंतु टायमिंग नाही करू शकला. सचिन नाईकनं मात्र सीमारेषेच्या लगत काय सुंदर झेल टिपला. पहिल्यांदा वाटलं की कदाचित हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल,
तिथे मात्र वेल झेल टिपत अजय कोळीचा खेळ इथे संपलाय. चा फ्लो मात्र आत्ता एकदमच कमी राहिलाय. अखेरकार अखिलेश मात्रला मैदानामध्ये यावं लागलं. 3 फलंदाज पलटलेत. मागच्या सामन्यामध्ये अगदी मी तर म्हणेन की वन सोल्युशन संघ जवळपास घरापर्यंत पोहोचला असेल मनाने, परंतु शरीराने इथे राहिले आणि मग मात्र शरीराने राहिल्यानंतर त्याने मनानं एकवटलं आणि आमचा मार्ग वन सोल्युशन आहे हे दाखवत मात्र अफलातून खेळ केला आणि तोच संघ मग मात्र नव्या उमेदीनं आता अफलातून गोलंदाजी करतोय. चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला तेवढ्या सक्षमतेनं अखिलेशनं खेळून काढलाय. एक चांगली रणनीती अखिलेश मातेची म्हटली तर वावगं ठरणार नाही आहे. इथे मात्र रन्स जोडली गेली आहे. कारण एक चांगला खेळ अखिलेश मात्रेचा. कारण अंतिम बॉलवर विकेट देण्यात किंवा मोठा प्रहार करण्यात काही मतलब नव्हता. ती मात्र रणनीती अखिलेश मातेची चांगली राहिली. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 12. अखिलेश मात्र आणि पॅडी त्यांच्या मनगटामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, परंतु एका बाजूला ताकदीची गोलंदाजी आहे. गुड लेन स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल केले जात आहेत आणि रणनीती स्पष्ट आहे वन सोल्युशन 40+ संघाची की आपल्याला धावा रोखायचे आहेत आणि त्याच दिशेनं आता पण यशस्वी. मागच्या सामन्याचा सामना होईल ज्याच्यामुळे वन सोल्युशन संघ इथे आपण पाहतोय. फटका फसला. इथे मात्र 1 रन्स मात्र मिळेल. थोडासा गलीच्या दिशेनं उभा होत क्षेत्ररक्षक, तिथे मात्र रन्स मिळते ती 1 आणि 1 रन्सनं अखिलेश मध्ये जाईल नॉन स्ट्राईक एंडला. दत्ता मोहिते ज्यानं या संघाला इथपर्यंतचा प्रवास मिळवून दिला आहे, ज्यानं आपल्या षटकामध्ये 4 धावा वाचवल्या, तोच मात्र दत्ता मोहिते गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या बॉलवर येते 1 रन. प्रदीप ऑन स्ट्राईक. दोन्ही बाजूंना ब्रेक करण्याची किमिया दत्ता मोहितेकडे. लेग ब्रेक त्याने खूप छान हाताळली आणि त्यानंतर मात्र उत्तम कामगिरी करत मागच्या सामन्याला त्यानं वाचवलं आहे. चांगला बॉल, परंतु चांगल्या बॉलकडे उत्तर नव्हतं कीपर आणि एस्टनच्या पाठीमागे असलेल्या क्षेत्ररक्षकांकडं. या मात्र 22चा चौकार मिळतोय. नशिबाच्या धावा VBP 40+ पनवेल संघाला मिळत आहेत. या जमेची बाब राहिली आहे. डॉट बॉलपेक्षा बोनसच्या 4 धावा आल्या आणि ते मात्र स्विचिटचा प्रयत्न राहिला जरूर. क्षेत्ररक्षक त्यासाठी चकला. कीपर अलीही फसला. धावा आल्या तब्बल 4. 17वर मजर मारली जाते. या नशिबाच्या धावा मात्र बलवत्तर ठरतील. कमीत कमी 40पर्यंत आव्हान उभं करावं लागणार आहे. कारण एका बाजूला ताकदीची गोलंदाजी राहिली आहे. स्लोवर बॉल हलक्या हाताने फेकला आहे. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 VBP पनवेल संघाला आणि ते 1 18पर्यंत मजल. 18वर स्कोरबोर्ड मूव्ह होतोय. 3 बॉल्स या षटकातील शिल्लक आहेत. 2 धावा त्यानं फक्त दिलेत. त्याच्यामध्ये 22चा एक चौकार. नशिबाच्या 4 धावा मात्र मिळालेत त्या VBP पनवेल 40+ संघाला. अखिलेश मात्र ऑन स्ट्राईक. दत्ता मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसला. यष्ट्यांच्या पाठीमागे आपली आक्रमकता अली पुन्हा एकदा सिद्ध करतोय आणि आणखीन एका मोठ्या विकेटचं ज्यानं मागच्या सामन्यामध्ये धावांचा गुलमोहर फुलवला होता त्या अखिलेश मात्रेला मात्र डगआउटच्या दिशेला पाठवलाय दत्ता मोहितेनं.
स्पोर्टचे नवीन फलंदाज आणखीन एक दर्जेदार आणि उत्तम खेळाडू राहिला आहे. ॲग्रेशन हे त्याचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि तोच कैलास स्पोर्टजी मात्र असेल स्ट्राईकवर. धावांची नितांत गरज आहे. VBP 40+ पनवेल संघाला नितांत गरज. धावांचा दुष्काळ पडला आहे. चांगलं शतशन राहिलं आहे. फेकी झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. बॅकअप थोडासा वाईट, परंतु पहा काय कलेक्शन राहिलं आहे. सुंदर कलेक्शन. जीवाच्या आकांतानं मात्र कलेक्शन केलं. धावा रोखल्या मात्र ते तब्बल 2 धावा रोखल्या अमितनं. फेकी झाली आणि अशा प्रकारे 2 धाव्यानं 20वर वजन मारली जाते. कैलास स्पोर्टजी ऑन स्ट्राईक. टोंडरेच्या मैदानावरती काय खेळ राहिला होता कैलास स्पोर्टजीचा. स्लोवर बॉल रीड केला आणि त्याला पिकही केला. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी होत होती, परंतु या बॉलवर मात्र प्रयोग फसला दत्ता मोहितेचा आणि ते संधी साधली. कैलास स्पोर्टजीनं ठोकला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. 26 धावा धाबाकडे लागल्या. त्या एका मोठ्या षटकारानं मात्र कमाल आली आहे. या षटकामध्ये नशिबाच्या 4 धावाही आल्या आणि त्याच्यामुळे 14 धावा या षटकामध्ये जमल्या. उरलेल्या 6 बॉल्समध्ये जर का 10 ते 12 धावा आल्या ना, तर आव्हान ताकदीचं बनू शकतं या मध्यरात्रीच्या प्रहरी. कारण आव्हान प्रत्येक वेळा तुम्ही 80 धावा नाही बनू शकत, परंतु इथे 41 धावा चांगला टार्गेट होऊ शकतो. आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी मात्र प्रयत्न केले जातील का. पॅडीमध्ये क्षमता आहे, कैलास स्पोर्टजीमध्ये ताकद आहे, परंतु नजाकत मात्र दत्ता कसा दाखवेल. मिथुनच्या गोलंदाजीमध्ये आता कसा खेळ राहील. 6 बॉलचा पूर्वार्ध आणि 6 बॉलच्या पूर्वार्धामध्ये मात्र इथे 2 फलंदाज क्रीजर उभे आहेत. चला सामना सुरू करा प्लीज. सहा बॉल्स रिमेनिंग. Loss of 4 wicket, 26 runs on board. स्विच हिटचा हा प्रयोग अपयशी राहिला. पहिल्याच बॉलला स्विच हिट खेळायची ती पॅडीला आणि ते मात्र क्लीन बोल्ड होतोय पहिल्या बॉलवर. हेमंत केनी मात्र असेल स्ट्राईकवर. बॉल शिल्लक असतील 5. पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला पॅडी आणि इथे मिथून मात्र आपली गोलंदाजाची चुणूक दाखवताना अनुभवतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, परंतु हा फटका स्ट्रेट टू फिल्डर. सरळ सचिन नाईकच्या हातामध्ये जाऊन विसावला. मोठा फटका आल्या कन्वर्ट त्यानं जरूर केला. रिकामी जागा तो हेरू शकला नाही आहे आणि बॉल मात्र गेला स्ट्रेट टू फिल्डर. It's a caught out. मैदानामध्ये मात्र रवाना होतो खऱ्या अर्थानं सिक्सर किंग म्हणजे ओळख राहिली ते प्रवीण पाटील भाऊ. आता मात्र उरलेल्या 4 बॉल्समध्ये काय कमाल दाखवेल. एका दुसरा मोठा फटका दाखवेल का. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मिथून असेल. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतलेत. फलंदाज बाद झालेत तब्बल 6 बाद 26. म्हणजे मोठी विकेट पतन, परंतु स्ट्रॅटेजी क्लिअर असायला हवी. बॉल मात्र आता हे नेमकं काय.
विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर स्टेप आउट केलंय, जरूर धावा मिळतील, धावा तर मिळतील. काय पाठलाग केलाय बॉलचा क्षेत्ररक्षकानं, क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक केलं जाईल. काय पाठलाग राहिलाय, वाटलं होतं की कदाचित हा बॉल हमखास सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु कम्मालीचं एफर्ट्स, कम्मालीचं एफर्ट्स. मनोज कदम यांचं कौतुक केलं जाईल. 3 रन्स या बॉलवर आल्या. स्टेप आउट करण्याचा फायदा मात्र प्रवीणला मिळाला आणि धावा मिळत आहेत. 29 धावा धाबाळकडे लागत आहेत. 3 बॉलच्या खेळामध्ये आता मात्र कैलासपूरजी एकाच दुसरा मोठा फटका लगावत आपल्या संघाची अवस्था सुधारेल का? कैलासपूरजी ऑन स्ट्राईक. टॉस बॉल इथे मात्र पिक नाही करू शकला. .4 हा बॉल मात्र आला डॉट. स्वीट चिटचा हा यशस्वी प्रयास, चांगला प्रयास राहिला इथे मात्र पॉईंटच्या मधून आणि अशा प्रकारे कैलासपूरच्या बॅटमधून मात्र येतोय हा चौकार. कैलासपूरजीनं 12 धावा आपल्या वतीनं जोडलेत, त्या बहुमूल्य ठरलेत. सुंदर फटका हाही आहे, लॉंगॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. 1 रन्स मात्र कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील आणि फलंदाज मात्र भाऊ होईल. रन आउट. 1 रन्स कंप्लीट झाली. 34 धावा धाबाळकडे लागल्या आणि जिंकण्यासाठी मात्र 35 धावांचं एक बॅलन्स आव्हान वन सोल्युशन 40+ नेहरू संघासमोर उभं केलं आहे. ते VVP 40+ पनवेल संघानं. या 35 धावांचा पाठलाग कसा राहील आणि या धावांचा पाठलाग होऊन उद्या संघ कोणता खेळण्यासाठी येईल हे येणारे वेळ ठरवेल. कशा प्रकारचा खेळ राहील उत्तरार्ध पुन्हा एकदा आपण ऐकूया. तारेगावचं अतिशय उत्कृष्ट समालोचक आणि एक उत्तम व्यक्तिमत्व रोशन पाटील सर तारा. तत्पूर्वी अजनबी स्पोर्ट्स चषक 2025 सालापातप्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला जी काही संधी देतात त्याबद्दल प्रमोद सर तुमचं, धीरजभाई असतील, त्याचबरोबर आपण सतीशजी मात्र संपूर्ण टीमचं मी मनाच्या अंतःकरणाचा आभार प्रकट करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भावाने ऐकले. तर मॅचला सुरुवात होईल आणि टार्गेट 35 आहे. 35चं टार्गेट.
तर मॅचला सुरुवात झाली आणि टार्गेट जरी मापक असलं तर BBP 140+ टीमला सुरुवातीपासून बॉलिंग डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कारण एका बाजूला एखादी भागीदारी झाली तर मात्र अडचणी वाढतील फिल्डिंग करताना BBP 140+ टीमच्या वाट्याला. अली हा खेळाडू स्ट्रायकिंग गेला तर एका बाजूला असेल दत्ता मोहिते, गेम चेंजर. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने बॉलिंग केली 4 धावा डिपेंड केल्या आणि तदनंतर मात्र पाहिला पुढच्या डावामध्ये बलाढ्य BBP 40+ टीमला फक्त 34 धावसंख्येत रोखलं या टीमने. 1 सोल्युशन नवी मुंबई विपक्ष BBP 140+. बघा जो जिंकेल तो उद्या बरोबर 4:30 त्यांना इथे रिपोर्टिंग करावं लागेल आणि 5 वाजता पहिला सामना असेल त्या संघाचा, याची नोंद घ्यायची आपण. तर कैलास पोरजी सज्ज होतील या ठिकाणी. फार एंडकडून मात्र हे षटक ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल लो फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहेत आणि इथे मात्र शर्तीचे प्रयत्न केले बॉलला थांबवण्यासाठी. एका मोमेंटला असं वाटलं बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने. चेक केलं जाईल डेफिनेटली, चेक करूया आपण ऑन स्क्रीन. बॉल सेफली त्या ठिकाणी सेव्ह केला आतमध्ये की बहुना बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर गेला हे पाहिलं जाईल. दोन धाबा ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि चेक केला तर TV अंपायरच्या वतीने सेफ आहे. अगदी योग्य रीतीने हाताळला बॉलला थांबवला, त्यामुळे 2च धाबा या बॉलवरती राहतील. सुरुवातीचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आल्या, त्यामुळे आता 23-33. 23 चेंडूमध्ये 33चं समीकरण या मॅचमध्ये आहे. ऑन साईडला खेळत होता, आतली काढा घेतली, बॉल चालला शॉट फायटिंगला प्रवीण भाऊ पाटील आणि एका बाजूला हेमंत केडी. 2 क्षेत्ररक्षामध्ये रेस लागली, डीपमध्ये फिल्डिंग करताना बॉलला थांबवलं. थर्डचा कॉल, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोघांचं चांगलं कम्युनिकेशन, चांगलं ताळमेल. 3 धाबा आल्या या चेंडूवरती. चांगली खरं तर रनिंग बिटवीन द विकेट. दत्ता मोहित्यान अली हा खेळाडू. 3 धाबा आल्या. विकेटमध्ये ज्या पद्धतीने धावले कौतुक त्यांचं करावं लागेल. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी. मैदानी खेळ ही काळाची गरज आहे. तुमचं वय वाढत चाललं की मात्र जर तुमच्या शरीराची हालचाल नसेल तर मात्र अनेक रोगांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. प्रकृती देखील ढासळताना आपण पाहिली. तर क्रिकेटचा खेळ फार इम्पॉर्टंट आहे. डाऊन द ग्राउंड केले, बॉलर्स ओव्हर द हेड. पॉवर प्लेचा फायदा केला त्या ठिकाणी दत्ता मोहिते याने. बॉल चालला त्या ठिकाणी बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार, 4 धाबा. खरं तर पहिल्याच मॅचमध्ये पूर्णपणे आशा गमावल्या त्या टीमने, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिला हा संघ त्या ठिकाणी संघर्ष करत राहिला. त्याने आशा सोडली नाही, प्रयत्न सोडले नाही. तिथून तो सामना जिंकत बलाढ्य नेहा एंटरप्राइजेस उरण 40+ टीमला त्याने पराभूत केलं. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी वाटाला फिल्डिंग आली, फिल्डिंग करताना 34 धावसंख्येवरती BBP 40+ टीमला रोखलं. धावांचा पाठलाग करताना हलक्या हाताने कट करत अजय कोळी यांचा डिरेक्ट हिट होईल का तर नाहीये. संधी होती या ठिकाणी, विकेट मिळाल्यासोबत 22च्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. एक्स्ट्रा रन ती देखील फार महत्त्वाची राहील लो स्कोरिंग सामन्यामध्ये. तेव्हा तुम्ही चेस करताय, एक रन फार इम्पॉर्टंट आहे आणि इथे मात्र रन वाचवावे लागतील. 20 चेंडूमध्ये 25. मी मगाशी म्हटलं एक भागीदारी जर 2 खेळाडूंमध्ये चांगली झाली तर मात्र सहजगत्या आपल्या ध्येयाकडे पोहोचेल. 1 सोल्युशन नवी मुंबई संघ धावसंख्येकडे पोहोचू शकतोय. याही वेळेला यॉर्कर बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह करत असताना हा फटका, ओव्हरपिच बॉल धीम्या गतीचा होता, फ्लाईट दिली होती. त्याच्यावरती सुरुवातीला बॅट ग्राउंडिंग झाली विकेटवरती, त्यानंतर बॉल बॅटवरती आला, त्यामुळे फारसा वेग बॉलला प्राप्त झालेला नाही आहे. फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडताना मागे आला मिडॉनच्या दिशेमध्ये किरण पाटील होते. डॉट बॉल. यावेळेला स्विंग अन मिस, बॉलला अक्षरशः फिरवलंय. बघा पुन्हा एकदा कटरचा वापर केला कैलास पोरजी याने आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहू शकाल. 18 चेंडूमध्ये 25चं समीकरण. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 25 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. म्हणजे एक षटक निर्णायक फेकावं लागेल BBP 40+ टीमला. आजची खरंतर दुसरी दिवस रात्र हे फॉर्मॅट स्पर्धा आपण पाहताय. अजनबी स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 सालाबादप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन असताना यंदा
काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आयकॉन, 2 आयकॉनची संकल्पना, त्याचवेळेला 40+ क्रिकेट. चला घाई होतं आहे, कारण आपण जास्त एकत्र येऊ नका ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. रात्र होत चालली आहे, रात्रीचा खेळचा आहे. आता या मॅचमध्ये कोणता संघ पुढे जाईल, सुपर 6मध्ये कोणता संघ पोहोचेल, यासाठी मात्र हा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहता. किरण पाटील KP, ज्याने मागच्या सामन्यामध्ये लास्ट ओव्हर टाकला होता, स्लॉग ओव्हरचं षटक, आणि आता इथे आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये आलेत किरण पाटील. सामनावीर होते मागच्या सामन्यामध्ये. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी ही त्यांची शैली राहिली सातत्याने या ओव्हरमध्ये. चला प्रवीण भाऊ आपली जागा घ्या, पोझिशन घ्या लवकर, वेळ वाचवा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल 25चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याच वेळेला आपण पाहू शकता त्याकडे डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. लॉंग ऑनमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन फिल्डर उभा राहिला आहे. डीप स्वीपर कव्हरला एक फिल्डर उभा केला आहे. त्यानंतर आपण पहिला शॉर्ट एक्सचा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध एक खेळाडू उभा असेल. लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे. रणनीती अतिशय साफ आहे, यॉर्कर टाकावे लागतील. सोडला बॉलला, लेफ्ट केला आहे, लाईन लवकर रीड केली आणि इथे आपण पाहिला खरं तर वाईड बॉल पंचांनी घोषित केला आहे. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. दत्ता मोहिते यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि खरं तर कॉन्फिडन्स भरपूर त्यांच्यामध्ये आहे. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, दिशा दिली बॉलला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल चालला गली क्षेत्राकडे, त्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला. धाबा कमी आहे त्यामुळे आता डोक्याचा वापर करावा लागेल. 17-23चं हे समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. सामना जरी दिसा वाटायला सोपा असला तरी मागच्या मॅचमध्ये ज्या चुका केल्या उरण संघाने, त्या चुका जर का इथे वन सोल्युशन नवी मुंबई संघाने केल्या तर मात्र त्याचे परिणाम गंभीर होतील. ते मात्र परिणाम तुम्हाला सहन करावे लागतील या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये सुपर 6मध्ये कोणता संघ पोहोचेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा पर्यंत विकेट किपर यांच्याकडून वारंवार चुका घडल्या. अजय कोळी या त्या ठिकाणी एक्स्ट्रा रन, वाईड +1, क्या बात आहे. बाय 1 गेट 1 फ्री. आणि अशा क्षणाला 2 धावा एक्स्ट्रा मिळतात की ज्या धावा आता दबाव वाढवतील फिल्डिंग करणाऱ्या BBP पनवेल 40 संघावरती. दबाव वाढेल आता 17-21 हे समीकरण आहे या मॅचमध्ये. कधी कधी एखाद्या खेळाडूकडून वारंवार चुका व्हायला लागल्या की बॉल त्याचाच पाठलाग करतो आणि तिथूनच आपण चुका होताना नेहमी पाहत असतो. त्यामुळे आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आयलेश आले आणि पॉईंटला मात्र अजय कोळी दाखल झाले. सेन्सिबल सॉफ्ट हँडेड फटका, पुश करो खुश रहो. ओव्हर थ्रो झालाय, घाई झाली आहे. पहिल्याच धाबा कमी, त्याच्यामध्ये ओव्हर थ्रोचा चौकार, म्हणजे 5 धाबा या बॉलवरती मिळतील बॅटिंग करणाऱ्या वन सोल्युशन नवी मुंबई टीमला. पंजा चूक मात्र आता या सामन्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं वन सोल्युशन मुंबई संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आले. 16 चेंडूमध्ये 16 रन, बॉल इक्वेशन या मैदानाच्या आतमधील ओव्हर थ्रोचा हा चौकार. डायरेक्ट थ्रो झाला होता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आयलेशला बीट केलं. त्याच वेळेला आपण पाहिला शॉर्ट थर्ड मॅनला देखील बीट केलं आणि त्याच्यामध्ये चौकार ओव्हर थ्रोचा मिळाला. पंजा पाहायला मिळाला. 16 बॉलमध्ये 16 धावा हे समीकरण आता मॅचमध्ये आलं आहे. रन बॉल इक्वेशन, रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आहे. प्रत्येक बॉल मागे सिंगल करावी लागेल आणि समोर अली हा खेळाडू अलीला मात्र झलक दाखवली. 4 बॉल 5, एका बाजूला दत्ता मोहिते. 4 बॉल 10, लो फुल टॉस बॉल, ड्राईव्ह लेंथ होता, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफमध्ये. आणखीन एक सिंगल, गतिमान फटका होता ज्या ठिकाणी सिंगल आली. सध्या सुस्थितीमध्ये आहे वन सोल्युशन नवी मुंबई संघ. 15मध्ये 15चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. डॉट पर्सेंटेज आता वाढवावे लागतील BBP पनवेल 40+ टीमला. जर का डॉट बॉल आले तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करता येईल आणि त्याहीपेक्षा विकेट घ्यावे लागतील. कारण अजूनही वन सोल्युशन नवी मुंबई टीमच्या खेम्यामध्ये सचिन नाईक आणि त्याच वेळेला अलंकार तांडेल सारखे आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे इथून धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. थोडासा सिलीमड आपला फिल्डर उभा केला आहे आमचे जितेकर दादा, त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हलक्या हाताने पुन्हा एकदा डोक्याचा वापर केला दत्ता मोहिते याने. सिंगल डबल खेळत चाललेत पुढे. किरण पाटील सांगतात मार, जेव्हा मारतील तेव्हाच विकेट मिळतील, पण सिंगल डबल घेतल्या तर मग तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल.
असं म्हणतात, पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. माइंडसेट चांगला आहे करता दत्ता मोहिते यांचं, ते कूल माइंडसेट. या बेला बिगिटचा प्रयत्न आलाय, पंच सांगतील त्या ठिकाणी बॅटला स्पर्श केला बॉलने. सुरुवातीला अलीने दाखवली बॅट, आतली कडा घेऊन बॉल पॅडवरती लागला, त्यामुळे थोडासा निर्णय बॅटरच्या फेवरमध्ये जातोय, नॉट आऊट. आणि त्याच वेळेला 1 रन देखील मिळाली, लाऊड ऑफ झाली होती. समीकरण आपण जर पाहिलं 13 बॉल 13 चेंडूमध्ये 13 धाबा असं हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं आहे. अंतिम 13 बॉल आणि विजयासाठी देखील तब्बल 13चं समीकरण. याही वेळेला आपण पहिला शरीराचा वेध करा, बॉल लाऊड ऑफ झाली आहे. 1 रन घेतात त्या ठिकाणी दत्ता मोहिताने आली. लेग बाईज स्वरूपात मात्र आणखीन एक सिंगल या बॉलवरती असेल. आता शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 12 धाबा. अंतिम सामना जो जिंकेल तो मात्र सुपर 6मध्ये क्वालिफाय होईल उद्याच्या दिवसासाठी. आणि बरोबर 5 वाजता पहिला सामना सुरू होईल. तुम्हाला 4:30ला रिपोर्टिंग करावं लागेल जिंकणाऱ्या संघाला सॅटरडे. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. VVP 40+ टीम सूचना असेल आपल्याला. क्षणाचाही विलंब न होता आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 12मध्ये 12 रोखायच्या असतील तर मात्र आता एखादं मेडन षटक टाकावं लागेल गोलंदाजांना. कमी धावांचं षटक तुम्हाला फेकावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. चला आता कोणता गोलंदाज वापरतील या मॅचमध्ये. खरं तर आता आमचे सागर पाटील नाही आहेत इम्पॅक्ट टाकणारे खेळाडू. लक फॅक्टर होते खरं तर VVP 40+ टीमचे. यस, पोपट फेम आमचे समालोचक. आणि बघा आता हा सामना जड झाला आहे बॅटिंग करताना करणाऱ्या करता संघासमोर VVP 40+ पनवेल टीमला. 1 साइडेड मॅच होईल कदाचित. अजय कोहली आलेत बॉलिंग मार्कमध्ये या षटकामध्ये. नितीन कोहली, अजय कोहली खरं तर यांचं भरपूर मोठं योगदान राहिलं नावडे टेनिस क्रिकेटसाठी. त्याचवेळेला प्रशांत खानावकर 40+ मास्टर उमेश खानावकर त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू. जयनुमान नावडे संघाचे सिनियर खेळाडू. इथे अजय कोहली आलेत. मॅजिकल स्पेल टाकावं लागेल. समोर दत्ता मोहिते संयमी खेळाडू आहे, शांत माइंडने मात्र खेळत आहेत त्या ठिकाणी दत्ता मोहिते. 12-12चं समीकरण. पहिला बॉल कट केलाय आणि जिथे करता त्यांना बीट केलाय. बॉल निघाला त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने सीमा पार. पहिल्या धावा कमी त्यामध्ये आलेला हा नशिबाचा चौकार. 4 धावा. अकरा बॉल आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 8 रनचं समीकरण. सामना सोपा केलाय या मॅचमध्ये. बॅटिंग करताना दत्ता मोहिते या फलंदाजाने अजय कोहलीचा बॉल त्याच्यामध्ये दिशा दिली. ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे. डीपमध्ये फिल्डर सेकंडचा कॉल होईल डेफिनेटली. झाला आहे आणि निघाले दोन्ही खेळाडू. क्या बात आहे, जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं न्यूझीलंड आणि इंग्लंडमधला विश्वचषकमधला फायनलचा सामना मार्टिन गप्टिलने मारलेला फटका काही इंच मागे राहिला. न्यूझीलंड संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं. सेकंडचा कॉल असताना मात्र चांगला थ्रो आला. गतिमान फटका होता. थोडा स्लो फटका असता तर मग 2 धावा झाल्या असत्या आणि तो फटका खेळले. डोक्याचा वापर करतात त्या ठिकाणी दत्ता मोहिते. 10 बॉल 6 सोडलाय. बॉलला निर्णय सोडण्याचा घेतलाय. लाईन ओळखली आणि इथे मात्र एक्स्ट्रामध्ये आणखीन भर पडेल. सामना सोपा झालाय. 1 सोल्युशन नवी मुंबई 40+ टीमला. 10 बॉल 5. जबरदस्त कमबॅक, ग्रेट कमबॅक. लक फॅक्टर ऑन. पहिल्या मॅचमध्ये निसटता पराभव. इथे बघा पार्टनरशिपचा प्रयत्न केला, दिशा दिली आहे. पहिली सिंगल पूर्ण केली, फक्त एकच घेतील कारण त्यांना माहिती आता सामना सोपा झाला. अल्ली स्ट्रायकिंग एंडला आले. असं सोपा म्हणत आपण पाहिलं उडण 40+ टीम कधी पराभूत झाला हे कोणालाच कळलं नव्हतं. 9 बॉल 4चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. अजय कोहली यांचं षटक पहिल्याच बॉलमध्ये चौकार पाहिला आपण थर्ड मॅनला. त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल 1 सोल्युशन नवी मुंबई संघाचा वाढला आणि विदाऊट लॉस ही भागीदारी 31 धावांची झाली. याला बॅकफुटला गेले. स्वीपर कव्हरला डीपमध्ये फटका पाहिला आपण ज्या ठिकाणी सिंगल आली. स्पीड साऊंड बॅटचा ऐकला आणि त्याच वेळेला आपण पाहिला कट केलेला बॉल ज्यामध्ये सिंगल मिळाली. 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3चं समीकरण. क्या बात आहे, जबरदस्त भागीदारी केली दत्ता मोहित आणि अली.
या दोन्ही फलंदाजांनी ऑन द राईज कदाचित विजयी फटका असेल. बॉल चालला एक्सा कव्हरला, सीमा पार. वन सोल्युशन नवी मुंबई 40+ टीम पोहोचलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन टीम, हार्ड लक टीम EBP पनवेल 40+. दहा बॉल 22 सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर दत्ता मोहिते यांच्याकडे एकदा जोरदार डाव उद्या प्लेअर ऑफ द मॅच. नरेश दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही